नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बौद्ध पौर्णिमेला जुळून आला दुर्मिळ धनयोग. या 4 राशींच्या हाती येणार पैसाच पैसा. शनीची राहणार कृपा. या 4 राशी कोणत्या आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यंदा बौद्ध पौर्णिमेला बऱ्याच वर्षानंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे 23 मे रोजी धनयोगाची निर्मिती होत आहे, ज्यामुळे 4 राशींची लॉटरी लागणार आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला. या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच ग्रहमान विशेष असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी शनीची स्थिती काही राशींना धनवान बनवू शकते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच वर्षांनी शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. या दिवशी धनयोगाची निर्मिती देखील होत आहे, ज्याचा विशेष फायदा 4 राशींच्या लोकांना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या पाहूया. बुद्ध पौर्णिमेला या राशींवर धनाची बरसात. मेष राशी. मेष राशीच्या लोकांना या दिवशी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुमच्या मिळकतीत वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. पूर्वी झालेल्या खर्चातील वाढ आता आटोक्यात येऊ शकते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहील. तुम्हाला व्यवसायात मोठी डील मिळू शकते किंवा तुमच्या काही योजना यशस्वी होऊ शकतात. 2. ऋषभ रास. बुद्ध पौर्णिमेपासून ऋषभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रमोशनचे योग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीची पोस्ट मिळवू शकता. गुंतवणुकीतून विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना पैसे कमवण्याच्या भरपूर संधी मिळतील. येणाऱ्या दिवसात तुमची प्रगती होईल. खाजगी जीवनाशी संबंधित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. 3. तुळ रास. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धनयोग बनल्याने तुळ राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उच्च पद मिळू शकतं. घरात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. मंगल कार्यात सहभागी होता येईल. 4. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांवर शनीची कृपा राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. गुंतवणूक केल्यास त्यात तुम्हाला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. कौटुंबिक जीवन सुधारेल. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.